महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आर्टिलरी सेंटर रोड, जय भवानी रोड, टी कॉर्नर येथील श्री संत सावतामाळी बेकरी अँड स्वीट्स दुकानामध्ये सोमवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाला असताना अंधारात दुचाकीवर आलेल्या हेल्मेटधारी युवकाने कामगाराच्या कानपट्टीवर बंदूक रोखून गोळी झाडल्यासारखा जोरदार आवाज झाला। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून दहशत निर्माण करण्यासाठी एअरगन सारख्या बंदुकीचा वापर केल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे। खोले मळा येथे श्री संत सावतामाळी बेकरी अँड स्वीट्स हे दुकान आहे। सोमवारी रात्री 9:20 अवकाळी पावसाचे आगमन झाल्यानंतर 9:30च्या सुमारास परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। यावेळी दुकानामध्ये मालक नितीन गाडेकर, कामगार मंजूर युसुफ सय्यद, इतर 3 कामगार व 2 गिऱ्हाईक होते। अंधारामुळे मोबाईलचा टॉर्च सुरू करून कामगार काम करत असताना दुचाकीवर आलेल्या एका हेल्मेटधारी व तोंडावर रुमाल बांधलेल्या युवकाने अंधारातच कामगार मंजूर याच्या कानपट्टीवर बंदुकीसारखे हत्यार रोखले। त्या संशयिताने काही एक न बोलता क्षणार्धात गोळीबारासारखा बार करणारा आवाज करत तो संशयित लागलीच दुचाकीवरून अनुराधा टॉकीजच्या दिशेने पळून गेला। घटनेची माहिती मिळताच उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, पण लाईट गेल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज दिसत नव्हते व मिळाले देखील नाही। घाबरवण्याच्या उद्देशाने त्या संशयिताने एअरगन सारख्या बंदुकीचा वापर करून गोळीबार सारखा बारचा आवाज होईल अशी बंदूक वापरल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। गोळीचा मिळालेला तुकड्यासारखा भाग हे काडतूस नसल्याचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी सांगितले। पोलिसांनी दुकान मालक व कामगारांकडे गेल्या काही दिवसात कोणाशी वादविवाद झाला का, पैसे देण्याघेण्यावरून काही आपापसात घडले आहे का याबाबत विचारणा केली, मात्र तशी कुठलीही घटना किंवा कोणाशी वाद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।